श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर खूप लोकांच्या मला कमेंट येतात की ताई तुम्ही स्वामींच्या सेवेकरी आहात काय. तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की माझी स्वामींवर खूप श्रद्धा आहे, म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत मी स्वामींचं नाव घेत असते. तर आज घरात एक गोष्ट शोधण्यासाठी सगळा पसारा काढला होता आणि आज थोडा माळव्यांचा बाजार आणायला जायचं होतं, म्हणून पटपट आवरून घेतलं. मी आवरूपर्यंत आरूच्या बाबांनी स्वामींपाशी दिवा लावला आणि तेवढ्याच आमच्या ताई आल्या. अगं बाजारला जात नाही का म्हणून. आणि आरूचे बाबांनी ताईंची चेष्टा करत होते. मग बाजारात जाताना पैसे घेतले आणि मला आरूचे बाबा बाजारात सोडायला आले होते. पण बाजारात गेल्यावर असा पाऊस मोठा आला की मी सगळी भिजले. शेवटी बाजारातून चालतच घरी आले. आरूचे बाबा गावात काही काम होते म्हणून तिकडे गेले होते. आरू ऋदूची शाळा सुरू होणार होती म्हणून त्यांचे राहिलेले प्रोजेक्ट पूर्ण करायची तयारी चालू होती. पहिला कसं करायचं त्यांना दाखवलं आणि बाजारातून आले की मी जेवण बनवत बसत नाही. बाजारातून वडापाव आणते आणि आरूचे बाबा नुसतं वडापाव खायचं का म्हणून माझ्याकडे रागाने बघत होते. मग त्यांना म्हटलं तुम्हाला मस्त वांग्याची आमटी आणि भात करते. तोपर्यंत यांनी मी आणलेला बाजार फ्रीजमध्ये भरून ठेवला. एकमेकांना मदत केली तरच घरात सुख नांदत असतं, असं आमच्या दोघांचं मत आहे. तर आज आमच्या गल्लीत विजयदुर्ग किल्ल्याच्या प्रतिकृतीचं उद्घाटन होतं आणि आरूच्या बाबांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. खरंच हे लोक असा मान आम्हाला देतात हे बघून खरंच खूप भारी वाटतं. या गल्लीतल्या मुलींनी छान भाषण केलं आणि मुलांनी खूप अथक परिश्रम घेऊन हा विजयदुर्ग किल्ला उभा केला. पण पावसामुळे किल्ला बांधायला वेळ लागला, त्यामुळे किल्ला नम्रात बसू शकला नाही. किल्ला बघताना महाराजांच्या कर्तृत्वाची आपल्याला जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. हे किल्ले फक्त दगडधोंड्यांवर उभे राहिले नाहीत, तर स्वराज्यातल्या प्रत्येक मावळ्याच्या घामावर त्यांच्या रक्तामासाचा चिखल या किल्ल्याच्या प्रत्येक भिंतीवर मिसळला गेलाय. तेव्हा कुठे हे गडकोट मजबूत उभे राहिले आहेत. एका किल्ल्याची प्रतिकृती करायला आपल्याला एवढे कष्ट करावे लागतात, तर विचार करा महाराजांनी एवढ्या सगळ्या किल्ल्यांचं स्वराज्य कसं निर्माण केलं असेल. आणि या किल्ल्याची प्रतिकृती सुद्धा मुलांनी खूप छान उभी केली होती. असंच महाराजांचं कार्य सगळ्यांपर्यंत पोहोचावं एवढीच इच्छा. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.